हाय, मी शेफ दिग्विजय भोसले. 10 days 10 रेसिपीज मध्ये आपलं स्वागत. आज दिवस 9. आज आपण बनवतोय क्रिस्पी चिकन इन ऑरेंज सॉस. त्यासाठी आपण चिकन घेतलेलं आहे, हलकीशी ब्लॅक पेपर, हलकस व्हाईट पेपर, चवीनुसार मीठ, थोडंसं अंड, 1.5 टेबलस्पून मैदा, टेबलस्पून मैदा. आता हे सगळं मिश्रण मिक्स करतोय, हलकसं पाणी ऍड करतोय. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून 5 मिनिटे ठेवायचे. आता क्रिस्पी चिकनला लागणार आपण फ्लावर बनवून घेऊ, सीझन फ्लावर. त्यामध्ये मैदा, साधारण 3 टेबलस्पून मैदा घेतोय, ब्लॅक पेपर 1/2 टीस्पून, 1/4 टीस्पून व्हाईट पेपर, थोडं सॉल्ट. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊ. आता आपला सीझन फ्लावर तयार आहे. तर काय करायचं आहे, आपले चिकन यामध्ये आपण टाकून घेऊ व फ्लावरनं कोट करून घेऊ. आता आपलं सर्व चिकन फ्लावरनी कोट झालेलं आहे. तर आपण काय करायचं आहे, चिकन साधं पाणी आहे, ह्या साध्या पाण्यात सोडून द्यायचं. असं हे पाण्यात चिकन सोडून द्यायचं आहे. परत त्याला पाण्यातून काढून त्या फ्लावर मध्ये टाकायचं आहे. काय होईल, पाणी टाकून परत त्याच्यात छान असं कोटिंग तयार होईल आणि चांगला क्रिस्पीनेस येईल आपल्या चिकनला. आता आपलं चिकन छान असं कोट झालेलं आहे. आपण याला डीप फ्राय करून घेऊ. आता आपलं चिकन छान असं क्रिस्पी फ्राय झालेलं आहे. तुम्हाला आता दिसेल हा चांगला गोल्डन कलर आलेला आहे ह्याला. तर ह्याला आपण काढून घेऊ. आता आपलं चिकन फ्राय झालेलं आहे. तर आपण त्याचा सॉस बघून घेऊ कसा बनवायचा. त्यासाठी पॅन घेतलेला आहे. पॅन मध्ये मी 1 टेबलस्पून ऑइल ऍड करतोय. आता साधारण 1 टेबलस्पून फाईन चॉप जिंजर ऍड करतोय, अर्धा ऑनियन डाईट कट करून घेतलेला व बेल पेपर. ह्याला छान असं टॉस करून घेऊ. आता आपल्या भाज्या छान टॉस झालेल्या आहेत. ह्यामध्ये मी साधारण 150 ml ऑरेंज ज्यूस ऍड करतोय, चवीपुरतं मीठ, व्हाईट पेपर पावडर चिमूटभर, ब्लॅक पेपर पावडर चिमूटभर. आता ह्यामध्ये 1/2 टीस्पून शुगर ऍड करतोय. आणि अगदी थोडीशी मिरची पूड, हलकासा तिखटपणा यावा म्हणून. सॉस आपला छान गरम झालेला आहे. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर स्लरी ऍड करतोय, जेणेकरून सॉसला एक चांगला थिकनेस येईल. त्यामध्ये आपलं फ्राय केलेलं चिकन ऍड करतोय. आता डिश आपली तयार आहे. ह्याला आपण बाउलमध्ये काढून घेऊ.